आई तुळजाभवानीच्या मूर्तीला हात लावला। अफजल खानाला वाटलं आता छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उतरतील, पण महाराजांनी संयम राखला। अफजल खान वधाच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत अफजल खानाचा विजापूर पासून ते वाईपर्यंतचा प्रवास आणि त्याची पूर्वतयारी। अफजल खान आपल्या 10,000च्या घोडदळासह विजापूरवरून निघाला। निघताना तो बडी साहेबा बेगमला खूप अहंकारात म्हणाला की कोण हा शिवाजी, याला पकडायला तर मला साधं घोड्यावरून उतरावं लागणार नाही। रस्त्यात त्याने आई तुळजाभवानीच्या मूर्तीचे नुकसान केले। अफजल खानाला पूर्ण खात्री होती की देवस्थानाचा अपमान सहन न होऊन महाराज मैदानात उतरतील, पण महाराजांनी हे सगळं विषाचा प्याला पिल्यासारखं पचवलं आणि शांत डोक्याने पुढची रणनीती आखली। तिकडे सुलतान अली आदिलशहाने मावळमधल्या देशमुखांना फरमानं पाठवायला सुरुवात केली की या मोहिमेमध्ये सर्वांनी खानाला साथ द्या। खंडोजी खोपडे आणि केदारजी खोपडे हे फरमान मिळताच खानाला जाऊन मिळाले। पण कान्होजी जेद्यांना जेव्हा हे फरमान मिळालं तेव्हा ते आपल्या 5 पुत्रांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन भेटले आणि त्यांना म्हणाले की आमची निष्ठा ही तुमच्याच चरणी आहे। वाईला पोहोचताच अफजल खानाने आपल्या सरदारांना मराठ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणावर पाठवायला सुरुवात केली। अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर सर्व बाजूने दबाव टाकण्यात आला। पुढच्या भागात आपण हे पाहणार आहोत की महाराजांची पूर्वतयारी काय होती।